श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. घरामध्ये लहान बाळ आल्यामुळे घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण होतं आणि त्यातमध्ये रामनवमी आली होती जवळ, त्यामुळे म्हणलं आमच्या आयुषला पहिल्यांदा राम बनवावं. आणि तेव्हा आपल्या अयोध्येचं राम मंदिरसुद्धा पूर्ण झालं होतं. म्हणलं रामाचंच अवतार द्यावं त्याला. आयुष खूप लहान असल्यामुळे खूप रडत होता आणि दुसऱ्या महिन्यात होती होळी, तर म्हणलं आता होळीचं करून बघा. तो फार रडत होता का तर खूप लहान होता त्यामुळे. त्यानंतर आला गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याचं मी बघा हे असं डेकोरेशन केलेलं आहे. आयुष उन्हाळ्यामध्ये झाल्यामुळे आंब्याचा सीझन आला होता, त्यामुळे म्हणलं आंब्याचं काहीतरी नवीनचं असं डेकोरेशन करावं. त्यामुळे हे असं आयुषसाठी डेकोरेशन केलं होतं. आंब्याच्या झाडाची पानं मी माझ्या भावाला सांगितली होती आणायला, आणि त्यात काही पोपट ठेवला होता आणि झाड तयार करून घेतलं. नंतर आला पावसाळा, आणि पावसाळ्यात डेकोरेशन करायचं म्हणल्यावरती मी खूप विचार केला. म्हणलं काय करावं. तर मी छत्री केली अशी, आणि पुन्हा ढग केलेत, इंद्रधनुष्य केलेत, पावसाचे थेंब बनवलेत, आणि त्याला फिरायला गाडी ठेवली आहे. त्यात मला माझ्या नटखट कृष्णाला मी कृष्ण बनवलं होतं. तर हा किती सुंदर दिसत आहे बघा. तो कसं बघत आहे बघा, आणि त्याला वाटत असतं मी काही मम्मी दरवेळेस मला काही ना काही बनवत असते. त्यानंतर 6व्या महिन्यात केलं अन्नप्राशन. ह्यावेळेस बाळ खायची सुरुवात करत असतं, त्यामुळे हे इतकं सारं आणलं होतं खाण्यासाठी. पेढे, मिठाई, बिस्किटचे पुडे, कॅडबरीज, फरसाण, बरंच काही आणलं होतं. त्यानंतर माझ्या छोट्या वारकऱ्याला आषाढी एकादशी निमित्त वारकरी बनवलं होतं. कसं क्यूट लुक वाटत आहे सांगा बरं. त्यानंतर आली थंडी. हे बघा हे असं डेकोरेशन केलं आहे. मी स्नोमॅन बनवला आहे. कसं वाटतं आहे तुम्हाला. त्यानंतर आली मकर संक्रांत. तर इथे मी गव्हाचं असं डोंगर बनवले आहेत. झाड म्हणून गाजर ठेवले आहेत, बोरं, मिरची ठेवलेले आहेत, आणि पक्षी काढले आहेत, पतंग काढले आहेत. तर तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतं. मस्त वाटतंय का सांगा. बघता बघता आयुष किती वर्षाचा झाला आहे कळालंच नाही. मुलं किती पटकन मोठे होतात. आयुषचं बड्डे आणि बारसं हे दोन्ही सोबतच केलं होतं आम्ही. हा बघा आयुषच्या बड्डेचा केक कसा वाटला तुम्हाला, आमच्या किंगचा फोटो. आणि हा बघा बड्डे सेलिब्रेशन करतानाचा व्हिडिओ. आयुष यावेळेस खूपच हॅपी होता, कारण त्याला खूप भारी वाटत होतं की एवढे सगळे लोक, पण ते इतका खुश झाला होता की टाळ्या वाजवायला लागला होता. सगळे त्याला बघून खूप खुश झाले होते, कारण इतकं लहान लहान लेकरू टाळ्या वाजवत आहे, त्यामुळे खूपच आनंदी झाले ते सगळे. आणि तोही खूप उत्साही होता. मलाही त्यामध्ये खूप भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही केक ते कटिंग करून जेवणं वगैरे केली, आणि हाच होता व्हिडिओचा शेवट. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.